शेअर बाजार इथून वर जाणार की खाली जाणार असे अनेक प्रश्न गुंतवणूकदारांना सध्या पडले आहेत आणि त्याचीच उत्तरं जाणून घेण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत. 6 महत्वाच्या ग्लोबल ब्रोकरेज हाऊसेसनी भारताच्या शेअर बाजाराबाबत अंदाज वर्तवले आहेत. यामध्ये कोणी मोठ्या क्रॅशची शक्यता वर्तवली आहे तर कोणी मोठ्या बुल रनची. नेमक्या या ब्रोकरेज हाऊसनी भारतीय शेअर बाजाराबाबत काय भाकीत आणि काय अंदाज वर्तवलाय ते आज आपण समजून घेणार आहोत. यातलं पहिलं आहे नोमुरा ब्रोकरेज हाऊस यांनी निफ्टीच्या टार्गेटमध्ये आधीच्या पेक्षा मोठी घट केली आहे. या आधीच्या 29,330 वरून त्यांनी निफ्टीचं टार्गेट आता 24,900. दुसरा रिसर्च रिपोर्ट आहे गोल्डमन सॅक्सचा. गोल्डमन सॅक्सने भारतीय मार्केटला डाऊनग्रेड केलंय. निफ्टीचं टार्गेट 25,300 ते 25,900 इतकं केलंय. ग्रोथमध्ये सुद्धा घट होईल असा अंदाज यांनी वर्तवलाय आणि पूर्वीपेक्षा टार्गेटमध्ये त्यांनी कमी केलंय निफ्टीचं. यात सर्वात धक्कादायक रिपोर्ट आहे तो म्हणजे बर्नस्टाईनचा. बर्नस्टाईनने आपल्या रिपोर्टमध्ये निफ्टीचं टार्गेट 26,000 इतकं केलंय. अर्थात ही धक्कादायक बाब नाही आहे, कारण जीडीपी ग्रोथ स्लो होईल आणि स्थिती बिघडली तर निफ्टी 19,000 पर्यंत येऊ शकतो असा चिंताजनक अंदाज त्यांनी वर्तवलाय. म्हणजेच मार्केट जर 19,000 पर्यंत आलं, निफ्टी 19,000 पर्यंत आलं तर तो मोठा क्रॅश असेल आणि या क्रॅशची शक्यता या रिपोर्टमधून वर्तवण्यात आली आहे. तर जेफ्रीजच्या मते निफ्टीचं व्हॅल्युएशन हे प्री कोविड लेवलच्या जवळ आहे. म्हणजे कोविडच्या आसपास जे व्हॅल्युएशन मार्केटमध्ये होते ते व्हॅल्युएशन साधतायत. त्यामुळे या रिपोर्टनुसार मार्केट सध्या अट्रॅक्टिव्ह आहे. सिटी या ब्रोकरेज हाऊसनं आधी निफ्टीचं टार्गेट 28,500 ठेवलं होतं. ते आता टार्गेट कमी करून 27,000 इतकं केलंय. म्हणजे 1,500 अंकांनी कमी केलं. म्हणजे 5% एकूण कमी केलेलं आहे. आणि याचा अर्थ आत्ताच्या लेवलपासून निफ्टी 17% वर जाण्याचा अंदाज आहे. अर्थात तो शेअर मार्केटला सुद्धा लागू आहे. सर्वात महत्वाचं प्रेडिक्शन आहे ते म्हणजे मॉर्गन स्टॅनलीचं. या संस्थेनं सेन्सेक्स तब्बल 95,000 अंकांपर्यंत जाऊ शकतो असा अंदाज वर्तवलाय. आता सेन्सेक्स हा 77,000 अंकांवर आहे. याचा अर्थ आता बुल रनची सुरुवात होऊन मार्केट म्हणजे भारताचं शेअर मार्केट 22% वर जाणार असल्याचा अंदाज मॉर्गन स्टॅनली या संस्थेनं वर्तवलाय. म्हणजेच मोठ्या रॅलीची शक्यता त्यांनी वर्तवलेली आहे. एकंदरीत सगळे अंदाज बघितले तर काही ब्रोकरेज हाऊस हे भारतीय शेअर बाजाराबाबत बुलिश आहेत तर काही बेरिश. पण हे सगळे अंदाज एका गोष्टीवर अवलंबून आहेत ते म्हणजे तेलाच्या किमती. या वाढल्या किंवा आहेत तितक्याही राहिल्या तर भारताची अर्थव्यवस्था हादरेल, कर्ज महाग होईल, रेट कट हा डिले होईल, कंपन्यांचा नफा कमी होईल आणि याचा थेट परिणाम शेअर बाजारावर सुद्धा होईल. पण मार्केटमध्ये सर्वात जास्त पैसे ज्यांच्याकडे संयम आहे तेच कमवतात, ना की जे अशा स्थितीत पॅनिक होतात. त्याच्यामुळे तेलाच्या किमती नेमक्या काय राहतात याच्यावर लक्ष ठेवा आणि मार्केटमध्ये संयमानं गुंतवणूक करा.